उमेशभाऊ मोरे त्याचप्रमाणे भंडारडोंगर देवस्थानचे उपाध्यक्ष विजूभाऊ बोत्री भाऊंना विनंती आपण या ठिकाणी या. उमेशभाऊ यावर वारकरी संप्रदायामध्ये काम करणारे सर्व आमच्या सहकाऱ्यांना विनंती आपण गणेश भाऊंचं उपोषण सोडण्यासाठी. तर प्रथम मी प्रशासनाचा आभार मानतो की एक लोकप्रतिनिधीचे उपोषण तुमच्यापर्यंत 4 दिवसानंतर पोहोचलं. ही खरं तर एक खंत आहे. खऱ्या अर्थानं हे उपोषण उभं करत असताना ह्या परिसरामधील कामगार वर्ग असेल, माझ्या माता भगिनी असतील, स्कूलमध्ये जाणारी लहान लहान मुलं असतील, त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये काम करायला जाणारा कामगार वर्ग असेल, अधिकारी वर्ग असेल, माझे पोलीस बांधव असतील आणि ह्या रोडने प्रवास करणारा ड्रायव्हर असेल किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी उपोषण आम्ही त्या ठिकाणी उभं केलं होतं. मग अशा अण्णांनी उल्लेख केला, खरं तर हे कुठल्याही पक्षाचं उपोषण नव्हतं. तरी आमच्या पालकमंत्री आदरणीय ताईंनी 2 दिवसामध्ये 3-4 वेळा त्या ठिकाणी चौकशी केली. ताईंनी त्या ठिकाणी खरं तर सांगितलं की मी पालकमंत्री म्हणून आणि खेड तालुक्याचं पालकत्व ज्यांनी घेतलंय अण्णा आणि आम्ही हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडू. आणि खरं तर अण्णांच्या आणि ताईंच्या आणि आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत, आमचे आदरणीय बडेकर साहेब आहेत, आमच्या ताई या ठिकाणी होनवळे ताई आहेत, प्रांताधिकारी आहेत, या ठिकाणी MDC आरो साहेब आहेत, पोलीस अधिकारी आमचे सूर्यवंशी साहेब आहेत, सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात. खरं तर हे उपोषण खऱ्या अर्थानं शासनाला जाग यावी. आमच्या असंख्य तरुण या रोडला या ठिकाणी मृत्युमुखी पडले. कित्येक जणांचे परिवार उद्ध्वस्त झाले. म्हणून खऱ्या अर्थानं हे उपोषण करण्याची वेळ आमच्या सर्व कार्यकर्त्यांवरती या ठिकाणी आली. आणि 4 दिवसापूर्वी या ठिकाणी एक मीटिंग ह्या मॅरिट हॉटेलला झाली. खरं तर राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या पालकमंत्री आदरणीय ताई आणि अण्णांना आणि खरं तर साहेब माझे MDCचे अधिकारी किंवा प्रांत साहेब तुम्हाला या ठिकाणी विनंती होती की आम्ही या ठिकाणी या भागाचं नेतृत्व करतो. अण्णा कित्येक वर्ष या भागाचं नेतृत्व करतात. तुम्हाला 1% त्या ठिकाणी वाटलं नाही की ज्यांना ज्यांना या प्रश्न या ठिकाणी भेडसावतात, समाजातील प्रत्येक घटक खरं तर आमच्याकडे येऊन प्रश्न विचारतो. आम्हाला कुणालाही तुम्ही त्या ठिकाणी मिटिंगला बोलवलं नाही, आम्हाला प्रश्न विचारला नाही. खरं तर 73 जिल्हा परिषद सदस्यापैकी 1-2-3 जिल्हा परिषद सदस्य सोडले तर मला वाटत नाही की असे प्रश्न सर्वांचे असतील. आमचे प्रश्न वेगळे आहेत, आमच्या अडीअडचणी वेगळे आहेत. आमचा 50% महसूल तुम्ही नेला. माझ्याकडे आकडेवारी तुम्ही 2 दिवसापूर्वी दिली. 213 कोटी रुपये तुम्ही आमच्यावरती खर्च केले हे मला त्या ठिकाणी विचारायचं होतं. आणि दत्ताभाऊंनी परवाशी तुम्हाला त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं सगळे मिळून 342 किलोमीटरचे रोड त्या ठिकाणी आहेत. तुम्ही ठरवलं ना सर, तुम्ही जो काही महसूल जमा करता अगदी 6 महिन्यामध्ये रोड पूर्ण होतील. देशाचे नेते आदरणीय गडकरी साहेब सांगतात की आम्ही रोजचे 100 किलोमीटरचे रोड बनवतो. माझ्याकडे काही ठिकाणचे वर्क ऑर्डर आहेत. 1-1 किलोमीटरचा रोड बनवायला तुम्ही एका वर्षभराचा कालावधी त्या ठिकाणी दिला. कुठेतरी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना प्रश्न पडतो की तुम्हाला नक्की चाकण बदनाम करायचे का चाकणची सुधारणा करायची हा प्रश्न आमच्या समोर पडतो. आणि या सर्व व्यथा मनामध्ये ठेवून आम्ही वारकरी संप्रदायातील सर्व माझी भजनी मंडळ असेल, माझ्या माता भगिनी असतील, इंडस्ट्रीमध्ये काम करणारा कामगार वर्ग असेल, माझ्याबरोबर काम करणारे माझे सर्व तरुण सहकारी असतील, ह्या सर्वांनी पोटतिडकीने खरं तर सर ज्यावेळेस माणूस एखादं उपोषण करतो त्याच्या व्यथा वेगळ्या असतात. आणि आज माझ्या मनामध्ये माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांच्या मनामध्ये ज्या व्यथा आहेत, ज्यावेळेस 4 दिवस तुमच्या पोटाला त्या ठिकाणी वेढा पडेल, तुम्ही त्या ठिकाणी पोटतिडकीने उपोषण करता, त्या दिवस खरं तर त्या माणसाच्या वेदना वेगळ्या असतात. तुम्हाला 4 दिवस आमच्या सर्वांच्या वेदना कळाल्या नाही. ह्यावरून कळतं ज्यावेळेस तुमच्या रोडवरती एखाद्या माता भगिनीचं कुंकू पुसलं जातं तिच्या व्यथा काय वाईट असतील ह्यात खरं तर तुम्ही त्या ठिकाणी एकदा जाणून पहा. त्यावेळेस तुम्हाला सर्व अडीअडचणी कळतील. माझा कामगार वर्ग ज्यावेळेस खालुमऱ्यामध्ये एका तरुण सहकार्याचा ॲक्सिडेंट झाला, 6 महिन्याचं त्याचं लग्न झालेलं होतं, तो तरुण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. त्याचा PM करायचा सोहा किंवा त्या ठिकाणी हॉस्पिटल उपलब्ध नाही. आम्ही PSCIT तुमच्याकडे तरफड करतो, जागा मागतो. आमच्या ताई 3-3 वेळा मिटिंग घेतात, अण्णा 3-3 वेळा मुंबईला जातात. ह्या व्यथा ज्यावेळेस तुम्हाला कळतील त्यावेळेस तुम्हाला कळेल. JBM मध्ये मागच्या आठवड्यामध्ये आम्ही जागा पाहण्यासाठी तुम्ही पाठवलं. PMRDची जागा म्हणून आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली. आणि ज्यावेळेस ॲक्च्युली जागेवरती पोहोचलं तर आम्हाला कळलं 4 वर्षापूर्वी जागा MDCने त्यांना विकून टाकली. ह्या व्यथा ज्यावेळेस तुमच्या सर्वांच्या समोर येतील, सर्व संस्था एका जागेवरती बसतील, त्यावेळेस अडचणी कळतील. खालुमऱ्याला अक्षरशः स्मशानभूमी सुद्धा तुम्ही ठेवली नाही.
आमच्या खारावडीला कचरा टाकायला जागा ठेवली नाही, अख्खं गाव धुराखाली असते. आमची वासुली ग्रामपंचायत त्या ठिकाणी कचरा टाकायला जागा नाही. अशा असंख्य व्यथा आमच्या सर्वांच्या आहेत. ह्या व्यथा जर जाणून घ्यायच्या असतील कुठेतरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी आमच्या सुनीताताई जिल्हा परिषद सदस्य, मी जिल्हा परिषद, आमचे पंचायत समिती सदस्य आहेत, आमचे अण्णा आहेत. तुम्ही अक्षरशः त्या दिवशीची जर मिटिंग पाहिली तर अण्णांना बसायला खुर्ची ठेवली नव्हती. अशा जर गोष्टी जर तुम्ही उद्याच्या काळामध्ये जर घडवल्या, दादांवरती त्या ठिकाणी टीका केली गेली. जो माणूस पाठ या ठिकाणी येतो, व्हिजिट करतो, तुम्हाला पैसे देतो, तुम्ही ते पैसे खर्च केले नाही आणि आज दादांच्या नावाने तुम्ही ओरडता, या गोष्टी खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दुःख देतात. ताईंनी मला 3 दिवसापूर्वी विनंती केली की उपोषण करू नकोस, परंतु मी ताईंना व्यथा सांगितली. पालकमंत्री म्हणून आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी अपेक्षित होतात. तुम्ही जर त्या खुर्चीला खुर्ची देऊन त्या ठिकाणी उपस्थित असतात तर आम्हाला त्या व्यथा वाटल्या नसत्या. ही जी गोष्ट आहे, ह्या ज्या गोष्टी सर्व घडल्यात ह्याच्या मग आज असंख्य कारणे. मी तुमच्या ऑफिसला 4 वेळा घेऊन गेलो, अण्णांनी मुंबईला 4 वेळा मिटिंगा लावल्या. तुम्हाला त्या ठिकाणी त्या गोष्टी काही गरजेच्या वाटल्या नाही म्हणून इतक्या सर्व गोष्टी आम्हाला आज अंगावरती घ्यायला लागल्या. खरं तर मी आज उपोषण अण्णांच्या आणि ताईंच्या माध्यमातून स्थगित करत आहे, परंतु हे उपोषण संपणार नाही. या आमच्या ग्रामस्थांचे प्रश्न त्या ठिकाणी संपणार नाही. आज खरं तर आमचे सर्व तरुण सहकारी वारकरी संप्रदाय सर्वांनी मला पाठिंबा दिला. असंख्य ग्रामपंचायतनी पाठिंबा दिला, असंख्य कामगारांनी पाठिंबा दिला, असंख्य कंपन्या त्या ठिकाणी मला पाठिंबा देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आल्या, असंख्य शाळा आल्या. सर्वांच्या व्यथा तुम्ही या ठिकाणी फिरून घ्या. या ठिकाणी एकदा लोकांमध्ये जा, लोकांच्या किती या ठिकाणी भावना दबलेल्या पहा, तेव्हा तुम्हाला कळेल की माझा शाळेत जाणारा एक लहानसा मुलगा ज्यावेळेस 3-3 तास ट्रॅफिकमध्ये, ज्यावेळेस त्याला भूक लागते, तो त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये गुंततो, त्यावेळेस त्याच्या काय व्यथा आहेत ह्या जाणून घ्या. त्याचनंतर तुम्हाला या ठिकाणी कळेल. माझे पत्रकार बांधव मागच्या 4 दिवस या ठिकाणी बसून आहेत. त्यांनी काल या ठिकाणी बसून मला पाठिंबा दिल्याचं कारण असं आहे की जो आपण म्हणतो ना की आपण समाजामध्ये आवाज फोडणारा जो काही एक मोठा खांब आहे, तो खांबही याच्यामध्ये कुठेतरी दबले गेलेला आहे. प्रत्येकाच्या परिवाराच्या व्यथा आहेत, प्रत्येकाच्या समाज घटकाच्या या ठिकाणी व्यथा आहेत. ह्या सर्व जाणून घ्या. मला एमआयडीसी या ठिकाणी बाहेर पाठवायचे नाही, परंतु तुम्ही एमआयडीसीला जोडणारे जेवढे मार्ग आहेत तेवढे मार्ग चांगले करा. एमआयडीसीने चांगल्या पद्धतीच्या सुखसुविधा द्या. आम्ही सदैव तुमच्या बरोबर राहू. आणि खरं तर ताईंनी 2 दिवसापूर्वी जी काही रिक्वेस्ट केली, अण्णांनी मला या ठिकाणी रिक्वेस्ट केली, मी प्रत्येकाच्या शब्दाचा मान या ठिकाणी ठेवतो. जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आले आहेत, आमचे जिल्हा परिषदचे सगळे सदस्य आले, आमच्या सभापती ताई आल्या, आमचे बडेकर दादा या ठिकाणी आले. सर्वांचा मान या ठिकाणी मी ठेवतो. परंतु हा संघर्ष इथं संपणार नाही. तुम्ही ज्या ज्या कमिटमेंट केल्या, तुम्ही 31 तारखेपर्यंत या ठिकाणी खड्डेमुक्त करणार आहात, परंतु आजही मला ह्या गोष्टींवरती विश्वास नाही. कारण की एक आमचा तरुण सहकारी काल तळेगावपासून चाकणपर्यंत खड्डे मोजत गेला. आजही 750 खड्डे रोडला त्या ठिकाणी घातक आहेत. चुकीच्या पद्धतीने मिटिंग घेऊन हे प्रश्न सुटणार नाही. तुम्ही 10 महिन्याची डेडलाईन दिली, या 10 महिन्यामध्ये प्रश्न सुटणार नाही. कोणतरी सर्व डिपार्टमेंट एकत्र घेऊन हे सगळं संपवावं लागेल. ज्या दिवशी आदरणीय आमच्या ताई या ठिकाणी मिटिंग घेतील त्या ठिकाणी आम्ही सर्व व्यथा मांडू. तुम्ही आमचा किती रुपयाचा टॅक्स तुमच्याकडे ठेवलाय, ह्या पण व्यथा आम्ही तुमच्याकडे त्या ठिकाणी ठेवू. भाऊ, असे असंख्य प्रश्न एमआयडीसीचा हा खांब जो हलतोय ना, हा मागच्या 4 दिवसापासून मी पाहतोय. खूप व्यथा आहेत. एमआयडीसीच्या सर्व गोष्टी संपणार नाहीत. एमआयडीसीने फक्त भूसंपादन केलं, भाऊंच्या तिथं 2 रोड 90 डिग्रीमध्ये टाकले. असंख्य तरुण उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी दगावणार आहेत. असंख्य तरुण आतापर्यंत आम्ही 550 लोक मेली तरी आतापर्यंत प्रशासनाला जाग आला नाही. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपोषण करायला लागलं. निश्चित ह्या उपोषणाला आम्ही सर्वजण, माझ्या सर्व तरुण सहकारी आज स्थगिती देतोय. उपोषण थांबवणार नाही. उद्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणाचं आंदोलन उभं करण्याचं काम आम्ही, जर तुम्ही प्रश्न सोडवले नाही तर निश्चित त्या ठिकाणी करू, असं या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, असंख्य घटकांनी मला पाठिंबा दिला. मी सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित सर्व